नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण आहे गोकुळ गावामध्ये. आता तुम्ही हा जो आंबा बघताय ते आज आपण आंबे काढायला जाणार आहे. आणि या आंब्याचं नाव आहे की तुम्हाला पुढे सांगतो व्हिडिओमध्ये या आंब्याचं नक्की नाव काय. पण शक्यता असं वाटतं हा फळ बघून ना मला सांगा हा नक्की म्हणजे हापूस आंबा आहे की रायवळी आंबा आहे हे मला जरा डाऊट आहे. चला तर आपण आता जरा झाडाच्या जवळ जाऊया जिथे पाडतायत आणि आपण झेला घेऊन पाडूया. चला, ही सगळी मंडळी भाऊजी वगैरे आहेत तिथे. आता मी घरातनं बाहेर पडलोय, माझ्या बहिणीचं घर आणि इथे खाली गेल्यानंतर माझ्या मामाचं घर आहे. आणि या रस्त्याला पाण्याची वाट पण आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि ह्या वाटेच्या मध्येच इथे आज जवळ बाटली आंबा आहे. या बाटली आंब्याकडे आता जाऊया. ऑलरेडी घरातले गेलेले आहेत तिकडे, तर आता आपण जाऊ तिकडे आणि थोडंसं आंबे पाडूया. चला. चुरणीकरण मध्ये काढणार कधी? त्याला सांगितलं पेटी एक दे म्हणून. आपण बघा मंडळी, फळ केवढं मोठं आहे आणि नक्की हापूस आहे की रायवळ आहे तेच कळत नाही. आणि आता ही एक बादली भरलेली आहे आणि ही गोणी आता मी भरून घेऊन जाणार आहोत. कुठे माहितीये? आपल्या ह्या पडवीच्या कोपऱ्यात होत ती बालदी पत्रावळे ठेवलेत ना, खाली जायचंय. हो काका, आणा ती बाटली पण खाली जायचं. कुठे पडला? दोन, एक गोणी आणि एक बालदी. पण मी येतोय मम्मी तुझ्यासोबत. कुठे काय टाकलंय? झेल्यातून आंबा खाली पडला ना की असं कुठेही जाऊन म्हणजे असं झाडींमध्ये जाऊन आंबा शोधावा लागतो. कारण की आंबा असं गडगडत जाऊन कुठेतरी दगडाखाली जाऊन दडून असतो. तर आता ही मीनाक्षी माझी बहीण आहे, जाऊन शोधते आंबा आणि चैतू बाजूला उभी राहून बघते, डायरेक्शन सांगते की इकडे असे. आणि हा इकडे आंबा सापडलाय कारण की ही झाड असल्यामुळे ना ते काटे वगैरे लागतात तिकडे. आणि संपूर्ण गावामध्ये आंबा खूप फेमस आहे आणि लोकांची खूप डिमांड असते या आंब्यासाठी. आणि हा कलमासारखा तर दिसतोय आंबा, पण हा आहे कलमाचा तर नाही, हापूस आंबा नाही हा. पण हा खूप चवीला खूप छान आंबा आहे. आणि ह्या आंब्याचं नाव आता आपण जाणून घेऊया थोड्या वेळात. काय नाव ठेवलंय ते गमतीदार. आंबे बघा बघा आंबे हे असे आम्ही काढतो. त्याला चाकू आहे. चाकू आहे. हा रायवळी आंबा आहे, पण दिसायला कलमासारखा आणि टेस्टी आहे. हापूस आंब्यासारखा. हापूस आंब्यापेक्षा हापूस आंबा कुठेतरी आतमध्ये आंबट असतो, पण हा आंबट नाही आतमध्ये. एवढा चांगला आंबा आहे. आता आमच्या आई काढताय ते पण दाखवा. बारीक काढू नको. काय करणार? पूजाला ठेवणार. काढू नको. पकडायला नाही भेटत ना. मंडळी, गावाकडे हे सगळं जे काही करतात, ज्यांना सवयी असतात ना झेले घेऊन आंबे काढायचे,
आणि अशा या सीझनच्या टायमाला ती मंडळी तर सापडतच नाहीत. आणि म्हणून मग भाऊजी आणि आम्ही सगळेच गेलो होतो. तर जरी प्रॅक्टिस नव्हती तरी पण झाडावरती चढून भाऊजींनी बरेच आंबे काढले आणि खालून आम्ही पण काढले. आणि फार तर काय शेवटी झेलात जेवढे जमत नव्हते ना, तसं मग आम्ही दगडी वगैरे मारून थोडे आंबे पाडले. पण मजा आली, एक चांगला अनुभव होता गावातला. हे आम आहे, गाव का आम आहे. मराठी बोल ना. त्याला बाटली आंबा बोलतात, गावचा आंबा. या आंब्याचं नाव आहे बाटली आंबा. बाटली का पडले का समजलं नाही. बाटली का पडला याचं नाव? अच्छा, हा? हो. तर मंडळी, या आंब्याचं नाव बाटली आंबा का पडलं असेल याचं काही उत्तर मिळालं नाही. भारी आहे. पण तुम्हाला जर असं अंदाज लावा, जरा कमेंटद्वारे जरा आपल्याला कळवा की का म्हणून असं बाटली आंबा याचं नाव पडलंय. आणि तुम्हाला जर सुचत असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला की बाटली आंबा हे नाव कशावरून पडलं असेल. ठीक आहे. आणि असंच प्रत्येक ठिकाणी आंबे वगैरे त्यांना पण वेगवेगळी नावं असतात. पण अशी नावं का पडली जातात, का ठेवली जातात ना, हा एक प्रश्नच आहे. तर तुम्हाला जर सुचत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा त्या बाटली आंब्याला बाटली आंबा हे नाव का पडलंय. तर आता आपण बघूया, भाऊजी झेला घेऊन आंबे काढत आहेत. आणि आंबे काढून झाल्यानंतर आपण जाणार आहोत संध्याकाळी फिरायला. तर आजूबाजूला आपण बघूया काय दिसतं, कारण की आता बराच वेळ झालाय आंबे काढतोय आम्ही. आणि एक मजा पण येते आणि मग थकवा पण येतो, कारण की आपल्याला ही सवय नसते या सगळ्या गोष्टींची. पण एक चांगला अंदाज आणि म्हणजे अनुभव, मजा येते. अंदाजे आपण हे करत असतो सगळे. एक वर्ष आड करून आणि आईने सांगितलं तर हा जो आंबा आहे ना, हा 1 वर्ष आड करून हा आंबा येत असतो. म्हणजे या वर्षी आला तर पुढच्या वर्षी येणार नाही आंबा. आणि असंच खूप चांगला आंबा आहे. खाल्ला होता मी आणि मजा आली. खूप सुपर्ब आंबा. हापूसला पण फेल करेल एवढा छान आंबा आहे. आणि अशीच माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, आपल्याला ही जर आंबे लावायचे असतील ना तर याचे जे कोय असतात, ह्या कोय अजून लावायच्या आणि याची लागवड जास्त करायची असं मला सुचतंय. आणि कदाचित मला हे 2-3 बाटे मिळाले तर मग मी ह्याचं रोपटी तयार करून माझ्या गावी जाऊन लावून टाकेन असं मला सुचतंय आता. तर हे कसं करता येईल जरा मला आयडिया द्या, ते पण कमेंटमध्ये. ज्यांना जाणकार असतील त्यांनी मला सुचवा. आणि बराच वेळ झाला आंबे काढून, आता आम्ही इथून थोड्या वेळात निघू पण वरती नाही आणि चढत आहे. फ्रेश वगैरे होऊ, थोडा आराम करू. आणि संध्याकाळचा असं काही प्लॅन असेल ते पण आपण याच व्हिडिओमध्ये बघूया. आणि सगळे बघा हे एक चालू झालेत. करण पण खातोय आणि अंकुश खातोय आणि इथे माझी बहीण पण चालू झाली आंबा खायला. ते वाचलो मी. त्याला सुचलं असं डोकं. दगड बघ इथे. झेला कुठे आहे झेला? हे खाते होते आंबे. हा आंबे पडले तर ते. इकडून मस्त वाटतंय. पूर्वी हा रस्ता सेम होता, पण या रस्त्यामध्ये झाडी जास्त होती त्यामुळे काही दिसायचं नाही. आणि आता रस्त्याचं रुंदीकरण सुरू असल्यामुळे चौपदरी रस्ता करते, त्याच्यामुळे आजूबाजूची झाडं तोडलेली आहेत. आणि त्या आजूबाजूची झाडं तोडल्यामुळे आपल्याला खालच्या या डोंगरामध्ये खाली आपल्याला दिसतंय
गावं वगैरे दिसायला लागली. हा इथला जो कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्यातनं आता आपण चाललेलो आहोत. आणि पुढे आता या माझ्या डाव्या हाताला भाऊजी दाखवा तिकडे अतिशय असं सुंदर असं नयनरम्य असं निसर्गाचं आपल्याला दृश्य दिसते. आणि आता मी 2 ब्लॉग बनवतोय, एक माझा फंटू लाईफचा आणि एक करण ब्लॉगचा. तर त्याआधी पण मीच बोलतोय. तर करण तिथे कॅमेरा घेऊन बसलाय आणि आम्ही इथे शूट करतोय. पावसाळी वातावरण वाटते आणि असेच खूप चांगलं असं दृश्य जो अपेक्षित नव्हता जे आम्हाला आता दिसतंय ते असं म्हणजे आल्याचं चीज झालं असं वाटतंय. खाली गाव दिसते ते तुळशी गाव. नको खाली नको. बोल ना. बाय बाय. हो चल. बाय बाय. तर फ्रेंड्स आता आपण शंकराच्या मंदिरात आलोय, आपल्या गावच्या मंदिरात. तर आता आपण आत शिरतो. चला. हे बघा आजूबाजूचं परिसर सगळं हिरवगार मस्त आणि स्वयंभू नाव आहे मंदिराचं. तर मित्रांनो, आपण या देवालयाच्या श्री शंकर महादेवाच्या मंदिराचं आपण व्हिडिओ केलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती तो आहे फंटू लाईफवर. आणि आज जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला इथे नक्कीच याची लिंक शेअर करेन आणि याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आणि सेम व्हिडिओ आता तुम्हाला इथे करून बनवतोय. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फंटू लाईफला पण आणि करण ब्लॉगला पण.
कारण की तुमच्या एका सपोर्टमुळे खूप प्रोत्साहन मिळेल आणि असंच सपोर्ट करत राहा मंडळी. धन्यवाद. ते काढण्यासाठी खूप हे आहे. मंडळी, हे मंदिर जे आहे हे देवारे इथे आहे आणि नक्की कधी आलात तर इथे नक्कीच भेट द्या, कारण की आजूबाजूचा सुंदर परिसर आहे आणि स्वयंभू मंदिर असल्यामुळे नक्की त्या आवर्जून या. आणि आता आपण व्हिडिओचा शेवट करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला तर, धन्यवाद.